जे जुनी जे पारंपरिक जसे गणपती बाप्पा असायचे ना जुन्या काळात तसे आपल्याला पाहायला मिळतील. बाप्पांची जी अशी मांडण ठेवलेली बघस ना आता सध्या ना अशी आपल्याला बघायला भेटतच नाही. ही एकदम अशी फुलांची आहे जे आता सध्या ते विलुप्त होत चालले, पण ते आपल्या बाप्पाच्या फोटोवरती दोन सुंदर असे मोर दाखवलेत बघा. त्याची जी शाई जी यूज केली आहेत बघा किती चमकते ती शाई. मला चहा सुद्धा आलेला आहे इथं. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आल्याकडे होते का पेणमधल्या फणस डोंगरी येथील वर्कशॉपला भेट द्यायला. तिथं म्हणजे ना ताईसांचा आपला गणपती आपण बुक करायचा, त्यासाठी आपल्याला घरचा गणपती बघायला आलोय. जुनी जे पारंपरिक जसे गणपती बाप्पा असायचे ना जुन्या काळात तसे आपल्याला पाहायला मिळतील आज. सो आजचा ब्लॉग आहे ना थोडा इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला ना जुन्या दिवसांची आठवण होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आज आपण तिथले बाप्पा बघूया. आणि समोरला त्यांच्या एंट्रन्सला इथं असे कच्चे बाप्पासुद्धा लावले आहेत त्यांनी. आणि असं त्यांचा वर्कशॉप आहे. ते समोरला आपल्याला एक टिटवाळा बाप्पा पाहायला मिळते. एक 1.5 फुटाचा असा एकदम सुंदर असा बाप्पा आहे. आणि आपण आता आतमध्ये त्यांचे बाप्पा बघूया. ही मंडळी त्यांनी ना बाप्पांची जी अशी मांडण ठेवलेली बघू शकता, एकदम अशी आपल्याला आठवण होते जुन्या दिवसांची. असे सुंदर प्रकारे बाप्पा त्यांनी मांडलेले आहेत. किती सुंदर बाप्पा आहे बघा. ही जी आहे ना आता सध्या ना अशी आपल्याला बघायला भेटतच नाही. ही लिखाई आहे ना बाप्पाची बघू शकता सोंडेवरची एकदम अशी फुलांची आहे, जे आता सध्या ते विलुप्त होत चालले, पण ते आपल्याला इथं नक्कीच पाहायला मिळाले. आणि इथं ना नवीन असे जे बाप्पा आपल्याला बघायला मिळतील. आणि मंडळी हा बघा एक 2.5 फुटाचा टिटवाळा बाप्पा आहे. एकदम शांतप्रमाणे असा बसलेला बाप्पा आहे. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो बघा एकदम असं शाईन करतोय, आपल्याला दिसतोय बॉडी कलर बाप्पाचा. आणि जे बाप्पाचे कान वगैरे बघताय ना 2 कलरमध्ये आपल्याला बाप्पाचे कान बघायला मिळतील. अतिशय सुंदर बाप्पा दिसत्या. आणि सोंडेवरचं जो काम बघताय ना अतिशय नाजूक असं आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं बाप्पा दिसतं, असा लुक असणार आहे. 2.5 फुटाचा हा टिटवाळा बाप्पा आहे. आणि हा आपण पाहतोय सिंगल लोडवाला गणपती बाप्पा. बघू शकता एका साईडला बाप्पाच्या लोड दाखवले, त्याच्यावरती उशीसुद्धा आहे आणि त्याच्यावरती उशीवरती बाप्पाने हात ठेवलेला आहे. आणि इथं जी लिखाई बघताय ना तुम्ही बाप्पाच्या फोटोवरती 2 सुंदर असे मोर दाखवलेत बघा. अतिशय युनिक आणि डिफरंट असं वाटतंय तो लुक. आणि जो बाप्पाचा जो धोतर त्यांनी मारला आहे ना तो डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचा धोतर आहे. तो ना गोल्डनमध्ये असं शाईन मारते, असं 2 रंगी असा धोतर वाटते बाप्पाचा. आणि बाप्पाचा जो शेला आहे अंगावरचा त्याला असा ग्रीन मेटॅलिक कलर यूज केला, त्याच्यामुळे तो खूप असं शाईन मारते, खूप सुंदर दिसते बाप्पा. असा बाप्पाचा लुक असणार आहे. हा सुद्धा बाप्पा 2.5 फुटाचा आहे. आणि जो बाप्पाचा जो लोड आहे ना तो असा डार्क ब्ल्यू कलरमध्ये आणि तो सुद्धा असा चमकतोय, खूप सुंदर दिसतोय बाप्पा. आणि पुढे आपण पाहतो एक 2 फुटाचा जय मल्हार. प्रॉपर असा जय मल्हारचा लुक आहे बाप्पाला, कारण की बाप्पाच्या हातामध्ये आपण ही तलवारसुद्धा अशी प्रॉपर बघतो, जसा जय मल्हार तलवार पकडायचं तसाच. आणि बाप्पाच्या वरती पगडीला ना आपण छोटासा असा चंद्रसुद्धा पाहतो, इकडे लटकनसुद्धा आहे. आणि बाप्पाची जी लिखाई केलं ना पूर्ण असा कपाल भरलेला आहे याच्यानी भंडाऱ्याने, असं खूपच सुंदर दिसतंय. बाप्पाच्या काळामध्ये आपल्याला रुद्राक्षांच्या सुद्धा माळा पाहायला मिळतात आणि घंटेंची माळसुद्धा पाहायला मिळते, खूप सुंदर दिसते. आणि पिवळा पितांबर बाप्पाला नेसवलेला आहे. बाप्पा फर्निचरवरती बसलेला आहे आणि एक पाय असं गादी दिलेला आहे बाप्पाला, एक पाय ठेवायला आणि एक पाय असा बाप्पाचा क्रॉस आहे. ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा. 2 फुटाचा बाप्पा आहे. मला खूप आवडला बाप्पा. पहिली गोष्ट ना बाप्पाचा फर्निचर जो आहे ना असा एल शेपमध्ये बाप्पाचा फर्निचर आपल्याला पाहायला मिळते, बघू शकता. त्या साईडला तिकडून आहे आणि इकडे सुद्धा आहे. आणि फर्निचरची जी गादी आहे ना तिने एकदम अशी स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यावर ना छोटी छोटी अशी फुलं त्याने डिझाईन केले आहेत, खूपच सुंदर दिसते. फर्निचरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याच्यावरती बाप्पाचा असा पाय आहे. आणि इथे बाप्पाला टेकण्यासाठी उशीसुद्धा दिलेली आहे त्यांनी, खूप सुंदर असं वाटतं हा बाप्पा. आणि बाप्पाचा जो लिखाई आहे ना इथे वरती त्रिशूल दाखवला आहे, त्याच्याखाली महादेवांचं नाम आहे आणि त्याच्याखाली ओम आहे. आणि यांची एक स्पेशालिटी सांगू का मी, हे बघा कानामध्ये आपल्याला बघायला भेटेल बघा, तो गोल्डन जो शाई आहे ना जी वरची चमकते ना, त्यांचे जे कलर आहेत ना ते खूपच सुंदर असे त्यांचे कलर त्यांनी यूज केले आहेत गणपती बाप्पासाठी. आणि त्यांचा बॉडी कलर तुम्ही बघू शकता, एक नॅचरल लुक जो देतो त्यांचा बॉडी कलर बाप्पांचा. हा आपण पाहतोय 2 फुटवाला डबल सिंहवाला गणपती बाप्पा. बघू शकता दोन्ही साईडला आपल्याला 2 सिंह पाहायला मिळतील. आणि हा बाप्पा आहे ना 2 सिंहवाल्या बाप्पामध्ये ना हा जो हार आहे ना तो एक्स्ट्रा पाहायला मिळतो आपल्याला इथे, कारण की मी खूप डबल सिंहवाला बाप्पा पाहिले पण असा पाहिला नव्हता. आणि या बाप्पाच्या ना सोंडेवरती बघा छोटी छोटी अशी स्ट्रक्चर मारलेलं आहे फुलांचा, खूप सुंदर. आणि जी हा जो बाप्पा बघितल्यावर ना एकदम अशी जुन्या दिवसांची आठवण येते आपल्याला. प्रॉपर असा कोकणातला जो सण आहे ना त्याची फिलिंग येते. आणि बाप्पाच्या इथे लिखाईवरती ना छोटासा फूल दाखवला आहे, पाठीमागे त्रिशूलाचं सुद्धा काम केलेलं दिसते आपल्याला. आणि असा बाप्पाचा लुक असणार आहे ओव्हरऑल. हा आहे 2 फुटाचा डबल सिंहवाला गणपती बाप्पा. आणि मंडळी हा बाप्पा बघू शकता लालबागचा राजा, एकदम असा क्यूट बाप्पा वाटतोय हा, कारण की बाप्पाचा आहे ना एकदम छोटूसा असा फेस दिसतोय आणि छोटे असे कान बाप्पाचे. आणि या लालबागच्या राजाचे ना डोळे बघा, असे प्रॉपर डोळे आपल्याला बघायला मिळतील. आणि बाप्पाची जी प्रभावल आहे ना मागची तिला ना एकदम असा
ब्रॉन्झ आणि ब्लॅक अशी कलर यूज केला, त्याच्यामुळे ती एकदम अशी भरीव आणि अशी हेवी वाटते. आणि जे बाप्पाची जी गादी आहे ना, ही बघा अशी प्रकारची फुलं दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर लुक दिसते बाप्पाचा. आणि ही जी शाई जी वापरलेली आहे त्यांनी, ही जी गदा आहे ना ती खूपच अशी चमकते, खूप सुंदर दिसत आहे. दोन्ही साईडला आपल्या ज्या लोड आहेत ना बाप्पाचे ते किती चमकत आहेत बघा तुम्ही, रिफ्लेक्ट होत आहेत ते कलर, खूप सुंदर दिसते. आणि बाप्पाच्या अंगावरती जो शेला टाकला ना, ह्याला ना ऑरेंज कलर आहे, म्हणजे हा रेडियम कलर आहे. म्हणजे जेव्हा आपण ब्ल्यू लाईट जेव्हा बाप्पावरती मारतो ना, तेव्हा हा जो शेला आहे ना तो खूपच चमकेल. तो खूप सुंदर असं बाप्पा पाहायला मिळतो आपल्याला. आणि बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा छोटे छोटे आपल्याला फुलं पाहायला मिळतात. हा असणार आहे 2 फुटाचा लालबागचा राजा, एकदम असा क्यूट गणपती बाप्पा वाटते हा. आणि गणपती बाप्पा बघता बघता आम्हाला चहा सुद्धा आलेला आहे इथं. तर आता आम्ही आता इथं चहाचा आस्वाद घेऊ, सर्व चहाचा आम्ही इथं आस्वाद घेऊ आणि मग पुन्हा बाप्पा बघायला सुरुवात करू. आणि मंडळी हा बघा किती सुंदर बाप्पा आहे हा. पहिली गोष्ट मला तर एक खास आवडली ना बाप्पाची, बघा बाप्पाच्या सोंडेवरती नाही बघा असे मोराचे पीस दाखवलेत सोंडेवरती बाप्पाच्या. आणि मला तर ती पहिली गोष्ट लिखाई खूप आवडली. बाप्पाची प्रभावल सुद्धा बघा एकदम हेवी लुक अशी देते. आणि ती खूप प्रभावल आहे आणि ती जाड सुद्धा आहे बघा, एवढी जाडी ती प्रभावल आहे, खूप हेवी लुक देते. आणि बाप्पाची जी गादी आहे ना, फर्निचरची जी गादी आहे ना, ती फ्लोरेसन कलरमध्ये त्यांनी पेंट केली आहे. म्हणजे ब्ल्यू लाईट पडली ना तर तिथे खूपच चमकणार आहे ती. बाप्पाचे जे लोड आहेत ना ते बघा असे डबल कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही साईडला बाप्पाचे लोड आहेत, तिकडे पाठीमागे सुद्धा बघू शकता. आणि एकदम असा पिवळा पितांबर डार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाप्पाचा एक पाय असा वरती गादीवर आहे, एक पाय खाली आहे. बाप्पाचा ॲक्च्युली ना खालचं काम व्हायचं बाकी आहे. छोटूसा आपल्याला मोषकराज सुद्धा इथं पाहायला मिळतोय. आणि असा प्रॉपर बाप्पा असणार आहे. आणि बाप्पाच्या पोटावरती ना आपल्याला बघा मोरसुद्धा छोटे छोटे पाहायला मिळतात, जे की खूप क्यूट वाटतात. असा बाप्पाचा लुक असणार आहे. हा 2.5 फुटाचा बाप्पा आहे, सिंहासनवाळा बाप्पा. आणि आपण वरती ना सर्व दगडूशेठ बाप्पा पाहतोय. इकडे सर्व वरती बाप्पा त्यांनी ना बाप्पांचा दगडूशेठचा असं स्टॉक ठेवला त्यांनी. इकडे बघू शकता, बघाल तिकडे दगडूशेठ भेटतात आपल्या पाहायला. या साईडला सुद्धा आपण दगडूशेठ बाप्पा पाहतोय. आणि एक मला जो बाप्पा आहे ना दगडूशेठचा, हा बघा ह्या बाप्पाचा जो धोतर आहे ना तो मला खूप आवडला. डार्क रेड कलरमध्ये बाप्पाचा धोतर आहे, त्याच्यावर ना अशी छोटी छोटी फुलं लावली आहेत. आणि पूर्ण दागिन्याने मडलेला बाप्पा वाटते हा. जो जसा बाप्पाचा ओरिजिनल जसा असतो ना हार बाप्पाच्या काळातला 3 फेसवाला, बघा हा तो आपल्याला 3 फेसवाला बाप्पा पाहायला मिळतो. आणि अशी बाप्पाची लिखाई असणार आहे फुलांची. आणि असा बाप्पाचे जे कानातले जे मोर आहे ना ते बघा किती असे लाऊड दिसतात. हा 2 फुटाचा दगडूशेठ बाप्पा आहे, 2 फुटाचा मोरवाला बाप्पा बघू शकता. इकडे पूर्ण असा मोराची जी पेंटिंग केलेली त्यांनी, खूपच अशी जबरदस्त मोराची आपल्याला पेंटिंग पाहायला मिळते. आणि इकडे ना मोराचा पूर्ण पिसारा सुद्धा दाखवला आहे, अतिशय डिटेलिंगमध्ये मोराचा आपल्याला पिसारा पाहायला मिळतो इकडे बघू शकता. आणि जी खालचा जो गवत वगैरे पाहताय ना खूपच असं बघा एकदम हा ना पोपटी कलर त्यांनी यूज केला आहे मध्ये मध्ये. आणि इकडे ग्रीन कलर असा आहे, खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आणि बाप्पा जो असा बसला ना, एक पाय वर आहे बाप्पाचा, एक पाय खाली आहे. आणि असा एकदम क्यूट फेस वाटतोय बाप्पाचा. आणि मेन काय माहिती का, जी त्याची जी शाई जी यूज केली ना ती बघा किती चमकते ती शाई, खूप सुंदर बाप्पा आहे. नॉर्मल अशी बाप्पाच्या गळ्यामध्ये तसे दागिने आपण पाहतोय. आणि जो मला जी मेन गोष्ट जी आवडली ना, तो मोराची जी पेंटिंग केली त्यांनी, खूपच सुंदर असा हा मोर वाटतोय. आणि इकडे जे बाप्पाचे जे पंखसुद्धा पाहते ना बघा, एकदम आकर्षक असा वाटतोय हा बाप्पा. असा पूर्ण लुक असणार आहे बाप्पाचा. आणि मंडळी आपला फायनली हा बाप्पा बुक झाला आहे. हा आहे 2.5 फुटाचा पेशवा गणपती बाप्पा. आणि या बाप्पाची मला एक खास गोष्ट जी आवडली ना, तर बाप्पाचा फेस बघा एकदम असं मासूम फेस वाटतोय बाप्पाचा. इकडे असा पेशवा बोलल्यावर लोड येतोच. खूप सुंदर बाप्पा आहे. समोरला बाप्पाचा असा शेलासुद्धा आलेला पाहायला मिळतो आपल्याला. आणि असं फर्निचर आहे खाली, खूप सुंदर बाप्पा आहे. हा बुक झाला आहे आपला ताईचा घरचा गणपती बाप्पा. हा खूपच सुंदर वाटतोय. आता पेंटिंग झाल्यावर त्याचा कसा लुक येईल काय माहिती.